भगवान की जय। आयशे बोलता हनुमंत संत सला श्री रघुनाथ स्वानंदे सुख डोलत पाटित पटित कपीची। प्रभू रामचंद्रांनी विनंती केली, हनुमंता माझा बंधूचा जीव वाचवण्यासाठी मी तुमची विनंती करतोय। आणि अशी विनंती केल्यावर हनुमंतरायांनी सांगितलं, रामा चिंता करायची गरज नाहीये, तुमचा दूत या ठिकाणी समर्थ आहे आणि मी आताच्या आता जाईल आणि वली घेऊन येईल। असा हनुमंतरायाचा शब्द ऐकल्याबरोबर प्रभू रामचंद्राला आनंद झालेला आहे। आनंद होऊन हनुमंतरायाच्या पाठीवर थाप टाकली आणि पुढे काय बोलतात, शेवेचे बोले रघुराजा सेवक उठी पवन नाम तुझा शीघ्र करुणी काजा बंधु राजा उठावे। ए हनुमंता 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 ऐक बाबा, माझा बंधू असणारा धरणीवर पडलेला आहे आणि त्याचा जीवदान हे तुझ्या हातामध्ये। हनुमंता मी तुला विनंती करतो, माझ्या बंधूचा जीव वाचवण्यासाठी टाइम घालू नको बाबा, आताच्या आता जा आणि माझा बंधू उठव बाबा, असं त्या ठिकाणी राम म्हणतात। स्वस्त तुझ्या चित्त स्वस्त जीवित अंग प्रत्येक समस्त कपिनाथ निज विजयी। प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी हनुमंताला आशीर्वाद द्यायला चालू केले। हनुमंता तुझं त्या ठिकाणी सुखी असो, तुझं शरीर त्या ठिकाणी भयंकित होणार नाही, तुला कोणत्या गोष्टीची बाधा होणार नाही, तू त्या ठिकाणी अतिशय मनोभावाने सेवा करतोस आणि माझा बंधू उठवण्यासाठी लवकरात लवकर जा, असं त्या ठिकाणी बोलतात। स्वस्त तुझा लागी कल्याणास सर्वगी सर्वता विजय जगी तनी सर्वगी सुद्धट। ए हनुमंता तू सुदट असा वीर आहेस आणि सर्व जगामध्ये ख्यातवान आहेस, बळवान आहेस, बुद्धिवान आहेस, चतुर आहेस, मनोवेग त्या ठिकाणी तुझ्याकडे हनुमंत आहे आणि तुला कोणत्याही गोष्टीची बाधा होणार नाही, तू चिरंजीवी होशील, तू अमर राहशील, असा आशीर्वाद रामप्रभू देतात। हनुमंता वै चिरंजीवी देवी जीवत्वान अनुभवी ज्ञान विज्ञान तुझ्या निभावी जगासी। ए हनुमंता अरे तुला या ठिकाणी पदवी कोणती आहे, ज्ञान विज्ञान हे तू जगाला दाखवून देशील, तुला या ठिकाणी मोठेपणा सर्व जगामध्ये तुझी ख्याती होणार आहे हनुमंता। आणि तू या ठिकाणी माझा बंधू जर उठवलास ना बाबा तर तू या ठिकाणी कीर्तिवान होणार आहेस, ती जगातामध्ये हनुमंता तुझी ख्याती होणार आहे, असं रामप्रभू आशीर्वाद देतात। आता मी तुझा द्या आशीर्वाद तो पृथ्वीचे तुझ्या बरागात प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध ऐक सावध सांगेन। ए हनुमंता अरे तुला आशीर्वाद देण्यामध्ये या ठिकाणी मोठेपणा नाही, तू अगोदरच बल्लाडेस, अगोदरच ज्ञानवंत आहेस, अगोदरच गुणवंत आहेस, मग तुला या ठिकाणी आशीर्वाद देणं, आशीर्वाद दिला द्यायच्या अगोदरच महान आहेस, मग आशीर्वाद देण्यापेक्षा पुढे राम काय बोलतात, बाळपणी आठवीला मानू तव रंजे इंद्राणी तानू हनुमंत नाम मी जाणू कैपासून। ए हनुमंता अरे लहानपणीच ख्याती केलीस बाबा तू आणि तुझ्या ख्यातीचं वर्णन या ठिकाणी राम सांगू लागलेले। लहानपणी जन्मता क्षणी हनुमंतरायाचा जन्म झाला आणि भूक लागली म्हणून मातेला सांगितलं, माते माझ्या पोटामध्ये भूक लागली आहे, जेवायला दे। मातेनं सांगितलं, बाळा जेवणासाठी आपल्याकडे अन्नाचा साठा नाहीये, आपण वंचित आहे, वानर आहे, आपल्याला फळं खावा लागतील आणि फळं खाण्यासाठी लाल भुंग असं त्या ठिकाणी पिकलेलं फळ असतं, असं अंजनी मातेनं सांगितलं आणि फळ आणण्यासाठी अंजनी माता गेले। हनुमंतरायांनी झेप मारली, सूर्याला घेण्यासाठी गेले, सूर्य बघितला लालबुंद पिकलेलं फळ हेच आहे असा विचार केला आणि राहू केतू आडवे आले, त्यांनी घरानं केलं, इंद्रदेवा या ठिकाणी कोण केतू आलाय आणि तो गिळू पाहतो सूर्याला, असं म्हणल्याच्या नंतर इंद्रदेवाने वज्र हाणलं, हनुमंताच्या हनुवटीवर लागलं आणि म्हणून हनुमंताचं नाव त्या ठिकाणी हनुवटीवर लागलं म्हणून हनुमंत पडलं। त्या रवीच्या दावनासी
सावकाश सांगतो ऐक बाबा. अरे एवढी खेती तू केलीस आणि त्या सूर्याचा कणवाला घेऊन त्या ठिकाणी लोक पाय धावत आले आणि धावत आल्याच्या नंतर त्या ठिकाणी तू काय खेती केलीस सांगतो ऐक म्हणले. कुंठित झाला इंद्राचा शिवाचा सुळण झाला चुरण वरणांचे पास समग्र चक्कचूर हे हनुमंता, अरे इंद्राने वज्र मारलं त्याचा चक्काचूर झाला आणि त्या ठिकाणी असणारे वरुणाचं पास आहे ते पास त्या ठिकाणी तुझ्यावर चालले नाही. सर्वांची गती त्या ठिकाणी खुंटली. तुझा वज्रदेही शरीर आहे आणि त्याच्यामुळे तुला कोणताही शस्त्रास्त्र बाधा करत नाही असं राम बोलतात. तुझं ना बांधी वर्ण पास दुसरा आश्रम आश्रम पास तिसरा क्रमाचा क्रम पास तुझं विरेशा हे हनुमंता, अरे वरुणाचा वरुण पास तुला बांधू शकत नाहीये. दुसरा आश्रम पासामध्ये तू गुंतलेला नाहीयेस आणि कर्म पास पण तुला बांधू शकत नाही. मग तुला कोण आणू शकणार आहे असं राम बोलतात. धर्म पास नाश पास अंकराचा पास प्रगमीचा क्रम पास तुझा सहसा बांधी. हे हनुमंता, अरे कर्म पास धर्म पास सप्त पास आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारा ब्रह्मदेवाचा पास आहे. तो पण हनुमंता तुला बाधा करू शकत नाही असं राम बोलतात. त्यावरून पास ते किती तुझं बांधवया मारवती यमाच्या ते कोण शक्ती तुझा निश्चिती दंडवया. हे हनुमंता, अरे ब्रह्म पास ज्याला बांधत नाही किंवा बाधा करू शकत नाही त्याला वरुणाचा पास बापुडा आहे. तो काय करेल त्याच्या पुढचा असणारा यम पास आहे. यमाचा यमदंड हनुमंता तुला काहीच करू शकत नाही राम बोलतात. यमनी आता सकळ जगा पदाभिमान लगबगा नंद घेऊन यागा तुझा शेग दंडाला. हे हनुमंता, अरे यमाला त्या ठिकाणी वाटलं सर्व जगामध्ये माझी सत्ता चालते, मला आज्ञा दिली ना त्या समोर तिचा बसलेला प्राण घेऊन ये. तर यम त्या ठिकाणी आल्यावर कोणी अडवू शकत नाहीये. तो गर्व त्या ठिकाणी यमाला आला. हातामध्ये यम पास घेतलेला आहे. हनुमंतराय आल्यावर काय झालं बोला. यमाचा यमदंड पायी मोडून गेला तुझ्या देही इंद्र बापुडी पण काही अनुपान पायी दंडवया. हे हनुमंता, अरे यमाला गर्व झाला. हातामध्ये यमदंड घेऊन आला आणि त्यानं तुझ्या हृदयावर येऊन यम पास मारला आणि तो त्या ठिकाणी त्याचा खुंटीत झाला, त्याचा चक्काचूर झाला. मग दुसऱ्याची काय कथा असं राम बोलतात. अग्नी वायू कुबीर चंद्र सर्व झाले तुझे किंकर एवढा अंधट साचार हनुमान विरती लोकी. हे हनुमंता, तीही लोकांमध्ये असणारी तुझी ख्याती झाली आहे. अग्निदेव असल, यम असल, कुबेर असल, धनेश असल, अरे सगळ्याची गती खुंटली. तिथं कुणाचं काही चाललं नाही आणि त्रिजगात ख्याती हनुमंता तुझी झाली. आपुल्या तपशक्ती नावनी सकांची वरक्ती रंजले आयशी ख्याती त्रिजगाची मिरविजे. हे हनुमंता, अरे प्रत्येकानं शस्त्रास्त्र तुला मारले आणि त्यावेळेस त्यांचं काही चाललं नाही. त्यावेळेस प्रत्येकाने कुणाच्या पुढे काही नाही चाललं की शरण जावं लागतंय. आणि तसं हनुमंता तुझ्यावर शस्त्रास्त्र चालले नाही, तुला शरण आले आणि वरद हस्त त्या ठिकाणी तुला आशीर्वाद प्रत्येकाने दिले असं हनुमंतरायाला राम बोलतात. कैसे माझे वरदान आकुरबळी वायुनंदन वेगी करोनी उडान बंधुरत्न मद देई. बघा प्रभू रामचंद्राने सांगितलं हनुमंता, अरे एवढ्या देवाचा तुला आशीर्वाद आहे, एवढ्याचं वरदान आहे आणि एवढं तुला असताना माझा आशीर्वाद त्या ठिकाणी काय करणार आहे. मग राम त्या ठिकाणी कातकुलती झाले, हातामध्ये त्या ठिकाणी असा पदर पसरलेला आहे आणि सांगितलं हनुमंता, अरे माझ्या भावाचा जीव या पदरामध्ये मला टाक, माझ्या भावाचा जीव आणले. हनुमंता लवकर जा आणि माझा बंधुरत्न असणारा सावध कर
असं त्या ठिकाणी राम बोलतात. आयुष्य बोलत श्रीरामचंद्र सकरवान राज्यभार ऐकोनी पिंजरीला कपिद्र आती व्यासुर भासत. प्रभू रामचंद्राचे शब्द ऐकले आणि ऐकल्यावर हनुमंतराला त्या ठिकाणी स्फुरण आलेलं आहे. हनुमंतराचं अंग त्या ठिकाणी फुगलं, अंगावरची रोमावळी म्हणजे केस टाईट झालेले आहेत आणि टाईट झाले. हनुमंतराचा आयुष्यामध्ये उद्धार करणार आहेत, द्रोणागिरीच्या दिशेने जाणार आहेत आणि त्या ठिकाणी आवेश आला. हनुमंताचा त्या ठिकाणी पुढे काय करतात ऐका. पिंजरीला रमावळी दिशे विक्राळ गातांतरी मस्त गेला ना मंडळी गोळांगोळी हनुमंतराला आवेश आला, अंगावरचे केस त्या ठिकाणी टाईट झाले आणि टाईट झाल्याच्या नंतर हनुमंतराने 11 विक्राळ रूप धरलं. धरणीवर पाय आकाशापर्यंत डोकं गेलं, दात इचकले आणि रामाचा गजर केला. काय झालं बोला. साठी नेत्र दश जगदगित इंगर त्राटिता भूमिशी लांगुळ लोक सकळ भयभीत. हनुमंताला आवेश आलेला, राग आलेला, रागाच्या जोरामध्ये शेपटी धरणीवर आपटलेली आहे आणि आपटल्याने डोळे लाल केले. कसले दिसले? जसा इस्तर असावा, लाल बुंद रसरसीत हार असावा तसे डोळे हनुमंताचे दिसले. आईला पुच्चीचा आकडा लागून सेवेचा आकडा रामस्मरणी वेगडा केला गाडा. हनुमंताने शेपटीचा आकडा लढवलेला आहे, सुंदराच्या पर्वतावर चढलेले. आता आयुष्यामध्ये हनुमंताला उद्धार करणार आहे. अतिशय त्या ठिकाणी आवेश आलेला आहे. उद्धार करतील, द्रोणागिरीच्या दिशेने जातील. अतिशय रसाळ कथा आहे. ती कथा आता पुढील वक्ते सांगतील. दामोदर महाराज मंडळी दत्ताने कैलास शंकर ब्रह्मांडावर विठ्ठल गोर मांडळीला. हनुमंत एक प्रकारे असणारा द्रोणागिरी जाण्यासाठी निघाले. त्यावेळेस असताना असा उपकार केला तो सगळ्यांनी करायचा आहे. करायचा असताना हनुमंताने उपकार केला. असा गजर केल्याबरोबर असताना जे ब्रह्मांड असताना सर्व ब्रह्मांड असताना हादरलं, परंतु घाबरले. तिकडं तिकडं असताना एकच हादरा झाला, तो खिरीचा भूकंप झाल्यासारखा. आकाळ सृष्टी प्राणी मिले दृष्टी इंद्रदिक पाडीला संकटी प्राणकंठी दाटला. इंद्रदिक देवा असताना 33 कोटी देवासारखेच ते सुद्धा असताना घाबरले आणि असताना अवकाळ अचानक अवकाळी पाऊस असा यावा तसा असताना या परतावर प्रलय काळ होतो का काय. हनुमंतानं जर उड्डाण केलं, भीमरूप धरलं, उत्तरेच्या असताना पुन्हा पुन्हा द्रोणागिरी आणण्याच्या मार्गावर जे असताना सरसी होऊ लागला तेव्हाच असताना पानरला ते गती दिसू लागले. हनुमंत कडे घेतले उड्डाण करी कथे केसरी सुरसुरी आकांत. हनुमंतराला उड्डाण केलं. ही प्रथा असताना जे काय असताना पंचमहाभूत आहेत त्यांना काय करावं हे सुचत नव्हतं. सगळे येणे झाले होते. बरोबर 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 का असताना अनेक प्रकारचे जीव जंतू करीत होते. त्यावेळेस असताना हनुमंतराच उड्डाण केलंय हे पर्यटनाच्या लक्षात आलं. आकांत जीव मात्र सका गोळ गोळ टाकते. हनुमंतरानं असताना उड्डाण केलं त्यावेळेस असताना हे फिरतावे रस्ता तळात जाते काय कळत लागलंय. जीव जंतू पशु पक्षी मानव जात हे सगळे असणारे संपूर्ण येतात का काय असे भीती त्याला हनुमंताच्या उड्डाण असताना त्यावेळेस असताना शेपूट आपल्या बरोबर आकाशात उड्डाण घेऊ लागला तेव्हा सगळ्याला भीती वाटून निर्माण झाली. राम सम्राट उड्डाण संपूर्ण कपिल हनुमंतराव निघाले
त्यावेळेस शास्त्र दक्षिणेकडे जाण्यासाठी असं उड्डाण केलं आणि उड्डाण केल्याबरोबर हे पृथ्वी आकाश असं तंत्र लागलं आणि त्यावेळेस शास्त्र आकाश समुद्र हे सप्त समुद्रात का ते ताबडतोब या कमी असल्यामुळं काळमीने आकाश वर्ग उड्डाण जावं लागलं त्या गंगनांतरी सत्यलोक परेवरी गेले उड्डाणाची थोरी ही क्रमवारी कपीचे उपांतरी वरच्या वर आकाशामध्ये हनुमंतराचं उड्डाण जावं लागलं कुठवर गेलं उड्डाण सत्यलोकापर्यंत असताना हनुमंताचं उड्डाण गेलं आणि हे हनुमंत इथं बायापुरात पैसे पाहू लागले. अरे ही पैसे मागायची पद्धत हनुमंताची नव्हते त्या पैशाला खिसाच नव्हतं तुम्ही कपडे घालून आले दीक्षा डुमडुमने संपूर्ण प्रवासी सकाळ राक्षस गण एक ती चिंतना मन बदले मात्र हनुमंतराया स्वतः दक्षिण दिशेकडे जाऊ लागला दुर्नगिरी आणण्याचा विचार करू लागला आणि राजा रामाच्या पोटात इकडे असताना बॉम्ब उठला मला असताना मला गेला का पिंपळा आणि औषधी समित रामचंद्र नाटोपे हनुमंतराया गेला प्रतिज्ञा करून गेलाय तू जर असताना तुर्णागिरी घेऊन आला लक्ष्मणा उठवेल आणि पुन्हा युद्धाला येईल मी मात्र मग करू काय असं विचाराचं कावर राजा रावणाच्या डोक्यात घुसलं आणि असताना मनामध्ये आता काय करतो रावण आणि कसं कप हनुमंतराया राम लक्ष्मण हे जर असताना हनुमंताला जाऊन लक्ष्मण उठविला तर मग मात्र माझी धडकत नाही असं रावणाला त्यावेळेस हनुमंतराला उड्डाण केल्याबरोबर रामनामाचा गजर केल्याबरोबर करून चुकला आता काय करू विचार प्रथमारीला हा संग्राम इंद्रजिता क्या पुत्र कुमार मारिला आता मात्र विचार काय करो माझा पंतप्रधान असला ही पंतप्रधान होता तोही मारला आख्यासारखा आवडता मुलगा मेला इंद्रजिताची याने वाट लागली आता माझ्या पाठीमागे उभा राहणारा कुणी नाही म्हणून आता मी करू काय म्हणून इकडून तिकडून तिकडून इकडं लागलं कोण रावण कुठं लंकेमध्ये आईच्या तिथे रावण करून विचाराला भोजन विचारला उत्पपान आती चिंतामन पीडित ज्यावेळेस राजा रावण हनुमान दुर्नगिरी आणायला गेल्याचं कळलं त्याला चिंता करू लागला पाणी पिण्याचं विसरला जेवण करण्याचं विसरला झोप असताना विसरून गेला आता नेमकं असं हनुमान जाईल लक्ष्मण वाटेल आणि मग मी युद्ध कसं करू याचा असताना विचाराचं कावर रावणाच्या डोक्यावर मित्रांना लागे जेती करियाचे उठ बसी तव देखलो काळ निमित्ती मग चरणी लागला ज्या वेळेस असला कसलाच पर्याय त्याच्या आया राजा रामापाशी राहिला नाही उठ बस शिवसेनाच असतं राजा राम लागला पुढील वाक्य स्वतः राजा रावण मात्र कुणीच काही दिसना आणि नाही दिसले मला त्यास अचानक काल मी पुढाला आणि काल मी पाहिल्यानंतर बोलले पुढे काका तसं असताना राजा रावण त्या काल मीच्या पळा पडला आणि मला बाबा आता फक्त